नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या यूट्यूब चॅनलवर। सध्या पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन सुरू आहे आणि लवकरच शिक्षक भरती होणार आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे। त्यापूर्वी संच मान्यता आपली फायनलाइज म्हणजे जवळपास झाल्यात जमा आहे आणि आता आपण सर्वजण वाट बघत आहोत ती शिक्षक भरतीसाठी येणाऱ्या जाहिरातींची। परंतु त्यापूर्वी शासनातर्फे बरेचसे शासन निर्णय येत आहे आणि अगदी कालच 2 जानेवारी 2026 ला एक शासन निर्णय आला आहे आणि यामध्ये त्यांनी जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवरील प्राथमिक शिक्षकांची जी पायाभूत संख्या आहे ती निश्चित करण्यात आलेली आहे आणि याचमुळे आपल्याला टोटल ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये किती शिक्षक असणार आहेत तर या गोष्टीची त्यांनी मर्यादा घालून दिली आहे की एवढे शिक्षक आता प्राथमिक शिक्षक असणार आहेत। तर महाराष्ट्रामध्ये एकूण 2,36,288 एवढी जी संख्या आहे ती प्राथमिक शिक्षकांची म्हणजे 1 ते 8 या वर्गासाठी एवढी पायाभूत संख्या आहे असं निश्चित करण्यात आलेलं आहे। तर या पद्धतीचा हा एक GR आहे। तर यामध्ये आपले टोटल समूह साधन केंद्र, आता आपण केंद्र शाळा म्हणतो तर समूह साधन केंद्र आहे त्या 4,860 एवढे आपले समूह साधन केंद्र आहेत। तर या केंद्रांमध्ये आपल्या या शासन निर्णयानुसार क्रीडा शिक्षक आणि विशेष शिक्षकांची भरती प्रक्रिया होणार आहे। याचा विशेष वेगळा संवर्ग तयार करण्यात आलेला आहे आणि याची टोटल 9,720 पदांची स्वतंत्र भरती प्रक्रिया होणार आहे। स्वतंत्र म्हणजे ही पवित्र पोर्टल मार्फत होणार असली तरी देखील ही जी पदं आहेत की 9,720 ही पदं आहे ही आता या टोटल पदांमधून प्रत्येक जिल्हा परिषदांमध्ये ही पदं विशेष शिक्षक आणि जे आपले क्रीडा शिक्षक आहेत त्यांच्यासाठीच असणार आहेत। आता हा वेगळा संवर्ग तयार झालाय का तर हो, हा वेगळा संवर्ग तयार झालाय, परंतु जागा या मात्र आपल्या जे टोटल पायाभूत पद आहेत त्यातूनच जागा त्यांना डिवाइड करण्यात आलेल्या आहेत हे मात्र लक्षात घ्या। या वेगळ्या जागा तयार झालेल्या नाहीत। हा व्हिडिओ करण्याचा उद्देश असा की याबद्दल थोडीशी जागृती करायची आहे। जर शासन म्हणतंय की आम्ही सुरुवातीच्या टप्प्यात 12 ते 13 हजार जागांची भरती करतोय आणि अशा पद्धतीने शासन निर्णय काढला जातोय ज्यामध्ये विशेष शिक्षक आणि क्रीडा शिक्षक यांना 9,720 या जागा दिल्या जात आहेत, तर उर्वरित भरती प्रक्रिया फक्त 4 ते 5 हजार जागांची होऊ नये, जास्तीत जास्त जागांची भरती प्रक्रिया व्हावी या उद्देशाने या गोष्टीबद्दल तुम्हाला थोडंसं जागरूक करण्यासाठी हा व्हिडिओ आहे। यामध्ये बघा हा शासन निर्णय झाला आहे यामध्ये त्यांनी तुम्ही थोडासा क्लिअर जर वाचला असेल तर ज्या म्हणजे संपूर्ण जिल्हा परिषदांमध्ये किती शिक्षक म्हणजे आता या संपूर्ण जिल्हा परिषदेमध्ये किती शिक्षक असणार आहे त्यांची संख्या निश्चित करण्यात आली आहे। त्याच शिक्षक संख्यांमधून विशेष शिक्षकांसाठी आणि त्याच शिक्षक संख्येमधून आपल्याला क्रीडा शिक्षकांसाठी त्यांनी जागा दिलेल्या आहेत। त्या जागा वजा करून उर्वरित जागांवर सर्वसाधारण शिक्षक भरती प्रक्रिया केली जाणार आहे। गेली 20-22 वर्ष क्रीडा शिक्षकांची वगैरे भरती झालेली नाही, त्यामुळे ती भरती प्रक्रिया होत आहे। ही आनंदाची बातमी असली तरी देखील शासनाने क्रीडा शिक्षक आणि विशेष शिक्षक यांच्या नावाखाली खूप कमी भरती करू नये यावर आता आपल्याला थोडंसं लक्ष द्यावं लागणार आहे, जेणेकरून ज्या जागा आता 2026 पर्यंत म्हणजे खूप एक चांगली गोष्ट आहे की मे 2026 पर्यंत संभाव्य रिक्त पदे जे आहेत ते भरले जाणार आहेत, तर त्यामुळे ती एक गुड न्यूज आहे। परंतु त्याचबरोबर या सगळ्या नादामध्ये शासनाने कमी जागा भरू नये हे एक महत्वाचं आहे। एक थोडक्यात आपण ह्या शासन निर्णयाचा एक ओव्हरव्ह्यू बघून घेऊयात। बघा मित्रांनो, 2 जानेवारी 2026 ला शासनाचा एक नवीन शासन निर्णय निर्गमित झाला आहे। यामध्ये जिल्हा परिषदांच्या आस्थापनेवरील पायाभूत प्राथमिक पदांची जी संख्या आहे ती निश्चित करण्याच्या संदर्भामध्ये हा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे। यामध्ये काही त्यांनी संदर्भ दिलेले आहेत आणि आता याची प्रस्तावना, काही गोष्टी ह्या खूप महत्वाच्या आहेत। बघा संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णयान्वये राज्यातील जिल्हा परिषदांच्या आस्थापनावरील शिक्षकीय संवर्गातील पायाभूत पदांची प्राथमिक संख्या ही 2,36,288 इतकी निश्चित करण्यात आलेली आहेत। म्हणजे टोटल जी पदं आहेत मित्रांनो ती 2,36,288 एवढी असणार आहे। आणि पूर्वी केंद्र म्हटलं जायचं त्याला आता
समूह साधन केंद्र असं म्हटलं जातं, तर त्याची पुनर्रचना करण्यात आलेली आहे आणि सद्यस्थितीमध्ये आपल्याकडे 4860 एवढे समूह साधन केंद्र महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत. तर बघा, सदर शासन निर्णयातील इथे दिलेलं आहे त्यांनी, या अन्वये केंद्र स्तरावर क्रीडा शिक्षक संवर्गातील एक पद मंजूर करण्यात आलेले आहे आणि त्याचमुळे केंद्रस्तरीय विशेष क्रीडा शिक्षक हा 4800 पदांचा समावेश असणारा संवर्ग निर्माण झाला आहे. संवर्ग हा वेगळा निर्माण झालेला असला तरी देखील पदांचा समावेश एक्झिस्टिंग पदामध्ये म्हणजे हे जे आहेत यामध्येच हा समावेश करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढे बघूया. बघा, पुढे दिलेले त्यांनी संदर्भ क्रमांक 3 येथील शासन निर्णयान्वये केंद्रस्तरीय विशेष शिक्षक दिव्यांग विद्यार्थी अध्यापन प्रवर्गातील प्रत्येकी एक पद, पुन्हा प्रत्येक ज्या पद्धतीने केंद्र आहेत त्यामध्ये एक पद, अशा पद्धतीने केंद्रस्तरीय विशेष शिक्षक म्हणजे दिव्यांग विद्यार्थी अध्यापन हा 4860 पदांचा समावेश असणारा संवर्ग तयार करण्यात आलेला आहे. आणि असे टोटल 2 संवर्ग बऱ्याच दिवसांपासून शासनाच्या विचाराधीन होते. अशा पद्धतीने त्यांनी हा शासन निर्णय इथे काढलेला आहे. आता याच्यामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी आहेत, या तुम्ही इथे वाचून घेऊ शकतात. तर बघा मित्रांनो, या पद्धतीने हा शासन निर्णय आहे. आता इथे दिलेला आहे, इथे आपल्याला काही गोष्टी क्लिअर होतील. आता इथे आपल्याला त्यांनी क्लिअर दिलेलं आहे. जिल्ह्यांची नावं आहे, मंजूर पायाभूत पदे, जसं की अहिल्यानगरचं बघूयात आपण. टोटल 11,967 पद ही मंजूर आहेत. आणि आता शासन निर्णय 21/8/2025 नुसार समूह साधन केंद्रांची जी संख्या आहे ती 246 ही निश्चित करण्यात आलेली आहे. आणि त्यामध्ये आता केंद्रस्तरीय विशेष शिक्षकांची जी संख्या आहे दिव्यांग विद्यार्थी अध्यापन ही 246 असणार आहे. केंद्र स्तरावर विशेष शिक्षकांचे म्हणजे क्रीडा शिक्षक हे 246, अशा पद्धतीने 492 पद हे दिव्यांग म्हणजे विशेष शिक्षक आणि त्याचबरोबर क्रीडा शिक्षकांची असणार आहे. आणि आता ह्या जो टोटल पद आहेत आपली 11,000 म्हणजे अहिल्यानगरची, त्यामधून ही 492 ही पद वजा करण्यात आलेली आहे. आणि आता हे जे आपले सर्वसाधारण शिक्षक असणार आहे, सर्वसाधारण म्हणजे जे आपले डीएड बीएड झालेले आहेत त्यांना 11,475 एवढी पद असणार आहे. ही सेम परिस्थिती संपूर्ण राज्यभरातील इतर जिल्ह्यांमध्ये, जसं की अकोला, अमरावती, संभाजीनगर. आता संभाजीनगरचे बघा 9,322 एकूण पदं आहेत. तिथे 128 केंद्र आहेत आणि टोटल 128 आपले क्रीडा आणि विशेष शिक्षकांसाठी आहे ती 256 पदं आहेत. ती 256 पदं एकूण पदांमधून वजा करण्यात आलेली आहे. आणि आता 9,066 एवढी पदं पायाभूत पदं मानली जाणार आहे. यापेक्षा जास्त पद भरले जाणार नाही. आणि हे देखील 9,066 ही पदं देखील पूर्ण भरली जाणार नाही. यामधून 10% पदं रिक्त ठेवली जातील आणि एकूण 90% पद भरती केली जाणार आहे. ते पण नवीन संच मान्यता निर्णयानुसार. अशा पद्धतीने तुम्हाला इथे दिसत आहे. अशा पद्धतीने एकूण केंद्रांची संख्या, पदं, त्याचबरोबर आपल्या विशेष शिक्षक पद, क्रीडा शिक्षक आणि या दोन्ही संवर्गासाठी कुठली पदं वापरली. आता हे बघा, इथे हा जो शब्द आहे वापरलेली पदे, तर वापरलेली पदे म्हणजे याच संख्येमधून ही संख्या वापरली आहे आणि उर्वरित जी संख्या आहे ती पदे भरली जाणार आहेत. तर बघा, तुम्ही बघितलंय की आता याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं टोटल पदांपैकी वापरलेली पदे त्यांनी सांगितलेली आहे. म्हणजे ही जी आपली टोटल पदं आहेत त्यातून जी आपली दिव्यांग जी आपली विशेष शिक्षकांसाठी आणि क्रीडा शिक्षकांसाठी पदं वापरली जाणार आहे त्यांच्यासाठी ती वापरली गेली तरी 90% पदभरती व्हावी. आता तसं शासनाने सांगितलंच आहे की 90% जागांची भरती होणार आहे किंवा 10% जागा भविष्यामध्ये जे काही हे येतात त्यांच्यासाठी ते रिक्त ठेवणार आहे. तरी एक चांगली बातमी आहे, परंतु तरी देखील 90% जागांची भरती व्हावी यासाठी आपणही थोडंसं सतर्क आणि प्रयत्नशील राहायला हवं. बाकी जी पदभरती आहे, जर समजा 9,000 यामधून पण 10% रिक्त ठेवतील कदाचित. जर 9,000 जागा आपल्या विशेष शिक्षक आणि क्रीडा शिक्षकांच्या भरल्या जात असतील तर 10,000 जागा ऍटलिस्ट सर्वसाधारण शिक्षक भरती प्रक्रिया झाली पाहिजे. कारण आता ज्या पद्धतीने संच मान्यतेचे निकष आहे त्यानुसार बरेचसे शिक्षक अतिरिक्त होत आहे. त्या सर्वात सुरुवातीला त्या अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन होणार आहे. त्या शिक्षकांचं समायोजन झाल्यानंतर काही जिल्हा परिषदांमध्ये शिक्षक रिटायर्ड होत आहे
किंवा अन्य काही कारणांमुळे त्या ठिकाणी पद असून देखील ती जागा रिक्त असेल तर अशा ठिकाणी भरती झालीच पाहिजे. जर अशा पद्धतीने अतिरिक्त शिक्षकांचं सर्व समायोजन झाल्यानंतर त्याही जागा भरल्या गेल्या नाही तर मग शिक्षक नसल्यामुळे कुठंतरी जिल्हा परिषद शाळा बंद पडण्याच्या मार्गावर जातील. तर ही गोष्ट होऊ नये. संच मान्यतेच्या या निकषांमुळे तर म्हणजे अगदी 6वी ते 8वीच्या वर्गांवर मोठ्या मोठ्या वर्गांवर एकच शिक्षक शिल्लक राहतोय. अगदी 1 ते 5 मध्ये पण त्यांनी 20 पटसंख्येचा निकष लावलाय 2 शिक्षकांसाठी. त्यामुळे त्या वर्गामध्ये जर 4 किंवा 5 वर्ग संख्या असली तरी देखील जर 20 विद्यार्थी असतील तर तिथं एकच शिक्षक असणार आहे. तर ही खूप दुर्दैवी गोष्ट आहे. यामध्ये थोडासा बदल व्हावा, परंतु शासनाकडून तशी आपल्याला म्हणजे काही गोष्टी दिसत नाहीये. तर संच मान्यता जी आपली आहे ती फायनलाइजच झाली आहे. पुढच्या 1 महिन्यामध्ये आपल्याला जाहिराती बघायला मिळू शकतात आणि ही जी प्रोसेस आहे जूनमध्ये शिक्षक देणार आहे असं सांगितलं जात आहे. तर होप सो मे मध्ये ही सगळी प्रोसेस पूर्ण व्हावी, कारण मागच्या मे महिन्यामध्ये 2025च्या मे महिन्यामध्ये आपण परीक्षा दिलेली आहे. 26च्या जूनमध्ये तरी शिक्षकांना नोकऱ्या मिळाव्यात, म्हणजे येत्या शैक्षणिक वर्षात तरी शिक्षकांना नोकऱ्या मिळाव्यात अशी आपली अपेक्षा आहे आणि 90% पदभरती व्हावी. तर अशा पद्धतीने हा शासन निर्णय आहे. यातून एक सांगायचा उद्देश हाच होता की जास्तीत जास्त जागांची भरती प्रक्रिया आता झाली व्हायलाच हवी, कारण जवळपास 9,000 जागा जर या संवर्गाला दिल्या तर उर्वरित टोटल 12-13 हजारांची भरती करून काहीच कामाची होणार नाही. त्यामुळे कुठंतरी जिल्हा परिषद शाळांना न्याय मिळणार नाही. शिकवण्यासाठी शिक्षक कमी पडतील. जरी त्यांनी आपल्याला क्रीडा शिक्षक उपलब्ध करून दिले तर शिकवण्यासाठी मात्र शिक्षक आपल्याला तेवढेच उपलब्ध होणार नाही. तर हेही पाहणं हाही थोडासा ड्रॉबॅक मला याचा दिसतोय. जर शासनाने सांगितलं आम्ही टोटलच 90% भरती करत आहोत, याही पदांबरोबर आम्ही तेही टोटल पद भरत असं तर वेल अँड गुड. परंतु आता बघूयात शासन कशा पद्धतीने जाहिरात काढतं हे बघणं आपल्याला खूप गरजेचं आहे. तर चला तर मित्रांनो, हा GR एवढाच होता. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अजूनही तुम्ही आपलं पॅशनेट जर्नी हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्या बाजूचा बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील. चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत चॅनल सोबत राहा. धन्यवाद.